ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। घुष्यते यस्य नगरे रङ्गयात्रा दिने दिने तमहं शिरसा वन्दे राजानं कुलशेखरम्। वन्दे मुकुन्दमरविन्ददलायताक्षं कुन्देन्दुशङ्खदशनं शिशुगोपवेशम् इन्द्रादिदेवगणवन्दितपादपीठं वृन्दावनालयमहं वसुदेवसूनुम्। मुकुंदमाला या ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना कवीने भक्ताने प्रत्येक इंद्रियांना प्रार्थना केली की तुम्ही केवळ आणि केवळ भगवंताचं ध्यान स्मरण इत्यादी करा। म्हणजेच उपदेश काय केला, प्रार्थना काय केली आहे, सांगितलं काय तर प्रत्येक इंद्रियाचा विषय हा नारायणच झाला पाहिजे, तरच ती भगवंताच्या ठिकाणी असणारी अनन्य भक्ती सिद्ध होईल, ज्याच्या योगाने या भवसागरातून आपण तरुण जाऊ। आता हा भवसागर आपण म्हणतो, संसार संसार म्हणजे काय, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ वगैरे आपण दृष्टांत देतो, उदाहरण देतो। परंतु हा संसार म्हणजे काय आहे तर जन्म मरणाचं जे प्राप्त होणारं दुःख आहे किंवा जन्म मरण हाच संसार आहे। संसरती इति संसार। संसाराच्या भिन्न भिन्न व्याख्या व्युत्पत्ती सांगितल्या गेल्या, परंतु जी आपल्याला अधिक परिचयाची आहे किंवा आपण ज्याला अधिक जोडून घेऊ शकतो, जुळवून घेऊ शकतो, त्याची व्याख्या तो विचार करायचा म्हटला तर जन्म मृत्यू हाच संसार आहे। पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि मृत्यूस प्राप्त होणं हाच संसार आहे। कारण हे जग असं म्हटलं की या जगातील आपल्याला जशा बऱ्या वाईट दोन्ही गोष्टी दिसतात आणि चांगल्या गोष्टींसाठी आपण जसा वाईटाचा स्वीकार करतो, किंबहुना अधिक कठोर शब्दांमध्ये किंवा अचूक शब्दांमध्ये सांगायचं झालं तर क्षणभरीच्या सुखासाठी आपण दीर्घकाळ प्राप्त होणार जे दुःख आहे त्याचा स्वीकार करतो, तोच हा संसार आहे। जन्माचं मृत्यूचं दुःख आपल्या स्मरणात राहत नाही म्हणून, पण त्याच्यासाठी शास्त्रांनी जन्म मृत्यूचं दुःख जे आहे किंवा जन्म आणि मृत्यू हेच दुःख आहे याचा विचार विस्तार केलेला आहे। तर सगळ्या इंद्रियांना प्रार्थना केल्यानंतर की तुमचा विषय नारायण होऊ दे, हे सगळं कशासाठी तर आपली जी पाप आहेत, आपण विचारायला प्रारंभ केला होता, सगळ्यात मोठं पाप काय आहे तर मनुष्य जन्माला येऊन भगवत भक्ती न करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे। आणि त्यातूनही पुढे मनुष्य जन्माला प्राप्त झाल्यानंतर मोक्षासाठी प्रयत्न न करणं हे पाप आहे, आणि मोक्ष प्राप्त न होणं हे ही एक पाप आहे। आता या व्याख्या पराकोटीच्या आहेत हे जरी मान्य केलं तरी याच्या मागची कारण मीमांसा पहा। आपण मागे याचा विचार करून आलो म्हणून आता संक्षेपाने केवळ आठवण करून देतो। येणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य असं इथं भगवंत म्हणतात की ज्याच्या योगाने तो जीव मला प्राप्त होतो, तो त्या भगवंताला जाऊन प्राप्त होतो, एक होतो, तो कोण आहे, तो जीव कोण आहे, हाच विचार आहे, बाकी काही नाही। येणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य, तो त्या भगवंतापासून वेगळा नाही, अज्ञानामुळे वेगळा भासतो, त्याने तो भगवंताला अज्ञानाच्या निवृत्तीनंतर भगवंताशी जाऊन मिळाला, एक झाला, ऐक्याच्या ज्ञानानंतर त्याला मोक्ष प्राप्त झाला, हेच केवळ शुद्ध पुण्य आहे। बाकी सगळं पुण्य वाटत असलं तरी ते मुळात पाप आहे आणि पाप पापच आहे। त्यामुळे संसाराला येणं हेच सगळ्यात मोठं पाप आहे। मग याच्यावरती उत्तर काय, उपाय काय
जन्माला आल्यानंतर किंवा जन्ममृत्यूस प्राप्त होणं हेच जर का आपण पाप मानलं, हे दुःख मानलं, तर यावरती उपाय काय? तर तो उपाय सांगत असताना आता कवी म्हणतोय, हे लोका शृणुत प्रसूति मरणं व्याधेश्चिकित्सामिमां योगज्ञानः समुदाहरन्ति मुनयो यां याज्ञवल्क्यादयः अन्तर्ज्योतिरमेयमेकममृतं कृष्णाख्यमापीयताम् तत्पीतं परमौषधं वितनुते निर्वाणमात्यंतिकम्. कवी म्हणतोय, हे लोकाः, अरे लोकांनो ऐका, जन्म मृत्यू रूपी ही जी व्याधी आहे तिच्यावरची ही चिकित्सा पहा. याज्ञवल्क्यादी योगी मुनिजनांनी हे स्पष्टपणे आपल्याला सांगितलं आहे. काय? एक जी अमेय अमृत कृष्ण नावाची अंतर्ज्योती आहे, तिचं मन भरून मनमुराद पान करा. त्याचं पान केलं असता, त्या औषधाचं पान केलं असता, त्या परम औषधाचं पान केलं असता आत्यंतिक निर्वाण म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. कवी म्हणतोय, हे लोकाः शृणुत, अहो ऐका. काय? एक व्याधी आहे आपल्या सगळ्यांना झालेली. नाही हो, आम्ही सगळे धडधाकट आहोत. कालच डॉक्टरांकडे जाऊन मंथली चेकअप करून आलो. मंथली नाही तर 3 महिन्यांनी असेल, जे काही असेल. सगळं काही आहे, धडधाकट आहे, साखर मर्यादेत आहे, उसळतं रक्त शांत आहे, सगळं काही. ते म्हणाले, आम्ही त्याच्याबद्दल बोलतच नाही आहोत. कवी म्हणतो, हे लोकाः शृणुत, काय काय ऐकू आम्ही, आणि तुमचं काय ऐकू? भगवंत कवी म्हणतो, ऐकून पहा. प्रसूती मरण व्याधे हे चिकित्सा विमा. अच्छा, जन्म आणि मृत्यू ही काय व्याधी आहे का? त्रास होतो का? कवी म्हणतो, आठवून पहा. काय? आचार्यांचा फार सुंदर एक श्लोक आहे, म्हणजे स्तोत्रांची रचना आहे. स्तोत्रामध्ये आचार्य म्हणतात, आदौ कर्म प्रसंगात कलयति कलुषम मातृकुक्षौ स्थितं मां विण्मित्रा मेध्य मध्ये व्यथयति नितरां जाठरो जातवेदाः यद्यद्वै तत्र दुःखं व्यथयति नितरां शक्यते केन वक्तुं क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भो श्री महादेव शंभो. कवी म्हणतोय, ते मातृकुक्षौ स्थितं माम, त्या आईच्या गर्भामध्ये असताना, माऊलीने तर सरळ सांगितलं, म्हणून मातेच्या उदर कुहरी पचून विष्ठेच्या दाथडी उकडोनी नवमासावरी जन्म जन्मोनी वरती. उकडून निघत असतं आपलं ते शरीर. तो त्रास आपल्याला आठवत नाही म्हणून आपण शांत आहोत. प्रचंड त्रास सहन करावा लागतो. जन्मापूर्वी आईच्या उदरात असताना, गर्भात असताना तो गर्भाचा जो अग्नी आहे त्याचा त्रास सहन करावा लागतो. जन्मानंतर जंतवो माम तुदंती, किडे मुंग्या डास चावतात, आपल्याला बोलता येत नाही, रडतो, कोणाला कळत नाही. मृत्यूसमयी कंठावरोधन विधौ स्मरण कुतस्ते. अशी सगळ्यात मोठी व्याधी आहे. याच्यावरचं औषध आहे का? बरं झालं सांगितलं. मग काय आहे औषध? ही जी व्याधी आहे ना, याच्यावरचं औषध याज्ञवल्क्यादिक मुनींनी आधीच सांगितलेलं आहे. योगज्ञान समुदाहरन्ति मुनयो, या योगीजनांनी, त्या याज्ञवल्क्यादिकांनी हे आधीच सांगितलेलं आहे. काय आहे? योगज्ञ. योगज्ञ इथे योग जाणणारे एवढाच अर्थ न घेता सत्य जाणणारे जे आहेत ते आहेत. मुनयः, मुनी, मननशील जे आहेत ते, त्या सगळ्यांनी समुदाहरन्ति, ते सर्व स्पष्टपणे उघड शब्दांमध्ये सांगतात. काय सांगतात?
उत्तर काय आहे? म्हणाले अंतर्ज्योती. आता इथे विस्तार पाहायचा. काय येते? उत्तर काय? एक अंतर्ज्योती आहे. अच्छा, अजून काय आहे? ती अमेय आहे. अमेय म्हणजे जिचं परिमाण करता येत नाही, मोजता येत नाही, अशी अमेय. मीयते न या इति, मीयते मापन करणं, मोजणं. अमेय मोजता न येणार, अपरिमित, अनंत. एकच आहे, अखंड आहे, त्याच्यात भेद नाहीत. काय येते? कृष्णाख्यम अमृतम. कृष्ण नावाचं जे अमृत आहे ते, त्याचं काय करा? आपीयता, मनमुराद पान करा. पान करा, उपभोग घ्या, साक्षात अनुभव करा. आपीयताम इथे अर्थ साक्षात्कार करून घ्या त्याचा. त्याने काय होईल? त्याने तत्पीतम, ते प्यायलं असता. काय येते? परमौषधम, हे परमौषध आहे, ते परमौषध प्यायलं असता. वितनुते, ते आपल्याला औषध काय देतं? आत्यंतिकम निर्वाण, ते आत्यंतिक मोक्ष प्राप्त करून देतं, आत्यंतिक निवृत्ती प्राप्त करून देतं. पण हे औषधाचं स्वरूप काय आहे? ठीक आहे, त्या औषधाने मोक्ष प्राप्त होतो हे कळलं, पण त्याचं स्वरूप काय आहे? कशा प्रकारचं आहे? कारण इथे कर्माचं काही देणं घेणं नाही, इथे सगळ्या ज्ञानाचा विचार आहे, भक्ताचा, भक्तीचा विचार आहे. लक्षात घ्या. पुन्हा जसं कर्म आणि ज्ञान यांच्यामध्ये विरोध आहे, तसाच भक्ती आणि ज्ञान, भक्ती आणि कर्म हे देखील एकसमयावच्छेदे करून राहू शकत नाही. कारण भक्त आहे, त्याच्याकडून लौकिक आणि वैदिक कर्मांचा देखील त्याग होतो, असं भक्तिसूत्रांमध्ये सांगितलेलं आहे, माझ्या पदार्थ नाही. तात्पर्य काय? हे कर्म नाहीये, हे जाणणं आहे. मग ते तर्कदृष्टीने असेल, तत्वदृष्टीने असेल, नाहीतर भावदृष्टीने असेल, पण ते जाणणंच आहे. भावदृष्टीने भक्तीचा मार्ग होतो, ज्ञानदृष्टीने किंवा तर्कदृष्टीने, तत्वदृष्टीने ज्ञानाचा मार्ग होतो. ढोबळ मनाने आपण भेद करू, प्रत्यक्षात भेद करता येत नाही, करू नये. पण तरी देखील हे तत्व काय आहे? तर म्हणालेत कृष्णाख्यम, ते परम तत्वम जे आहे ते अमृत आहे. अमृत ज्याला मरण नाही असं, पण तेवढंच मर्यादित नाही, अनंत जे आहे ते, ज्याला मृत्यूचा स्पर्श नाही, म्हणजे ज्याला अंत नाही असं. कसं आहे अजून? अमेय, मोजता येत नाही. आता आम्ही काय फुटपट्टी जाऊन मोजणार आहोत का ते तत्व? तसं नव्हे. अमेय म्हणत असताना तिथे प्रमाणाचा विचार आहे. लौकिक कोणत्याही प्रमाणाने ते जाणलं जात नाही. डोळ्यांनी पाहता येत नाही, कानांनी ऐकता येत नाही, जिभेने चव घेता येत नाही, वासाने, नाकाने वास घेता येत नाही, असं ते तत्व आहे. आणि कसं आहे? पण ते सापडेल कुठे? ते म्हणाले अंतर्ज्योती, आपल्या हृदयामध्ये. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति. सर्व हृदय महाअंभरी, माऊलीने वर्णन केलं. चिद्वृत्तींच्या सहस्त्रकरी उदयला असे जो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये, त्या अंतःकरणातील वृत्तींमध्ये तो राहिलेला आहे, त्याला पाहिलं पाहिजे. कसं पाहायचं? फार सुंदर श्लोक आहे. आपण याचा विचार करून आलो. पुन्हा एकदा फक्त आठवण करतो. आचार्यांना एकाने प्रश्न केला, माझ्याकडे वेळ अत्यंत कमी आहे, काय? म्हणाले ठीक आहे, हरकत नाही, तुला करतो उपदेश. किम ज्योतिस्तव भानुमान हनिमे रात्रौ प्रदीपादिकं स्यादेकं रविदर्शन दीप स्यादेवं रविदीपदर्शन विधौ किम ज्योतिराख्याहि मे चक्षुस्तस्य निमीलनादि समये किम धीर धियो दर्शने किम तत्राहमतो भवान परमकं ज्योतिस्तदस्मि प्रभो. दिवसा उजेडी आपल्याला सूर्याच्या प्रकाशामध्ये दिसतं, रात्री चंद्रामुळे दिसतं, पण चंद्राचा प्रकाशही नाही, सूर्याचा प्रकाशही पोहोचू शकत नाहीये. अमावस्येची रात्र आहे आणि घरामध्ये आपल्याला काहीतरी पाहायचंय, कशामुळे दिसतं? रात्री आपल्याला दिव्याच्या प्रकाशात दिसतं.
ठीक आहे, दिव्याच्या प्रकाशात दिसतंय, बरोबर आहे. चक्षुस्तस्य निमीलनादि समये, डोळे बंद झाले असता आपल्याला कळतं की नाही? हो, कळतं. कोणामुळे कळतं? कोणाच्या प्रकाशात? बुद्धीच्या प्रकाशात. ठीक आहे, बुद्धीच्या प्रकाशात कळतंय. ती बुद्धी तुम्हाला कळते ना? हो. बुद्धी कोणाच्या प्रकाशात कळते? बुद्धी ज्याच्या प्रकाशामध्ये प्रकाशित होते किंवा बुद्धीला प्रकाशित करणारा जो कोणी, तो अंतर्ज्योती परमात्मा आहे, तो कृष्ण आहे. ते बाहेर रूप आहे ते बरोबर आहे, पण तो कृष्ण आहे जो आपल्या हृदयामध्ये बसून आपल्याला जे जे काही योग्य आहे त्याचं मार्गदर्शन करतोय, आपण ऐकत नाही. अंतर्यामी, तो अंतर्यामी आपण म्हणतो ना. अंतर्यामी म्हणजे काय? अंतः सन यमयती, आत राहून यमन करतो, नियमन करतो, सांभाळतो तो. आपण ऐकत नाही म्हणून आपण फसतो. कृष्ण या शब्दाची व्युत्पत्ती सांगत असताना, एक अर्थ सांगत असताना सांगितलं, कृषीर भूवाचको धातु न्यश्च निवृत्तिवाचकः तयोरैक्यं परम ब्रह्म कृष्ण इत्यभिधीयते. कृषी ह्याचा जो तो धातू आहे कृष, तो भूवाचक म्हणजे सत्तावाचक आहे, आणि न्य हा निवृत्तीवाचक आहे. तो कृष्ण मधला जो कृ आहे तो सत्तावाचक आहे आणि न हा परमानंदवाचक आहे. त्यामुळे सत्य आणि आनंद याचा ऐक्य सांगणारा तो जो कृष्ण शब्द आहे तो ब्रह्मवाचक आहे. त्याला आपीयता म्हणजे काय करा? साक्षात अनुभव करा, त्याचा साक्षात्कार करा. केवळ शब्दांनी जाणू नका तो कृष्ण माझ्या हृदयात बसलाय. त्याचा साक्षात्कार करा की आत्यंतिक निवृत्ती, जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुमची मुक्तता होईल. आता हे सांगितल्यानंतर कवी एक आता आपल्याला उपदेश देणार आहे, परंतु तो काय आहे ते पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.